दूध सकाळ सकाळ जाऊन इतकं मांडळ दूध तुम्हाला सांगते. चहा तर इतका भारी केलाय आणि तुमच्या काही त्याला चेंजिंग केलंय समजा ऐकलं नाही. तुम्हाला दिसतंय कधी मी नाही घातलेलं पण असू द्या. सगळ्या त्यांचं जरा मन राखलं त्यांना पण बरं वाटलं म्हणून जरा त्यांचं मन राखलं. तर हे मी इथं तयारी केली. इथं घटमुट आपल्या गावाकडला चहा तयार केला. जसं गावाकडे चहा असतो आपला चहा केलाय. सगळी जण या म्हणते सुवर्ण चहा प्यायला या. हा नाश्ता पण करायला या. नाश्त्याची तयारी झाली. तिकडं कांदा पोहा येतं तिकडे हवं शेव. अहो इतकं माझ्या तिथं खायला आणलंय. हे बघा इतकं कोण आपलं कोणी तर आजपर्यंत इतकं केलं का आजपर्यंत असं आपल्या नात्यातल्या असं म्हणजे म्हणायचं आपलं जवळच्या एवढं लांबची ताई असं एवढं म्हणजे आपल्यासाठी किती काय काय केलं असं म्हणजे बोलायला शब्दच नाही. एवढं केलंय खरंच. नमस्कार मित्रांनो. तर आज कुठं आलोय? आज कुठं ना काल कुठं आलोय? कालच कुठं आलोय पण आज हाय कुठं? तर रात्री तुम्हाला टाकला होता व्हिडिओ. आपण आलोय दीदीच्या घरी आणि ही जी इच्छा होती दीदीला भेटायची त्यामुळे आपण काल आलो होतो. येताना थोडी अपघात झाली हो. पावसात भिजत आलो पण भिज नका इथपर्यंत नीट आलो. आपल्याला पाऊस लागला कुठनं? माळशी रस्ते नातेपती तेवढ्या मध्येच पाऊस लागला आणि तेवढ्यातच आपलं 3 तास गेलं. तिथनं पुढं पाऊस नाही किंवा काय नाही. इकडं आहेत सगळे म्हणजे कसं आहे ह्यांचं जी आपण खेड्या भागात काय म्हणतो कामाला जी जॉबवर आहे ती त्यांची रात्रपाळी म्हणजे 12ला घरी येते त्यामुळे ती जरा दादा ही झोपली. आणि आपले काय म्हणते ती गावाचं खेड येड आपल्याला 4 वाजल्यापासून झोप लागत नाही गावाकडे. दीदीनं काय काय केलंय दाखवायचं बघा तुमच्या डोळ्यानं बघा काय. दीदीनं सकाळ सकाळ बघा भैयाला पाठवलं होतं म्हणजे आमच्या मोठ्या भावाला. तर सकाळ सकाळ जाऊन बघेनी इतकं मांडळ अगो दुधाच्या पिशव्या दीदी आप मेरे पास होते ना तो रोज मैं इसका दूध में आपको हे बघा दूध सकाळ सकाळ जाऊन इतकं मांडळ दूध तुम्हाला सांगते. चहा तर इतका भारी केलाय आणि तुमच्या काही त्याला चेंजिंग केलंय समजा ऐकलं नाही. तुम्हाला दिसतंय कधी मी नाही घातलेलं पण असू द्या. सगळ्या त्यांचं जरा मन राखलं त्यांना पण बरं वाटलं म्हणून जरा त्यांचं मन राखलं. तर हे मी इथं तयारी केली. इथं घटमुट आपल्या गावाकडला चहा तयार केला. जसं गावाकडे चहा असतो आपला चहा केलाय. सगळी जण या म्हणते सुवर्ण चहा प्यायला या. हा नाश्ता पण करायला या. नाश्त्याची तयारी झाली. तिकडं कांदा पोहा येतं तिकडे हवं शेव. अहो इतकं माझ्या तिथं खायला आणलंय. हे बघा इतकं कोण आपलं कोणी तर आजपर्यंत इतकं केलं का आजपर्यंत असं आपल्या नात्यातल्या असं म्हणजे म्हणायचं आपलं जवळच्या एवढं लांबची ताई असं एवढं म्हणजे आपल्यासाठी किती काय काय केलं असं म्हणजे बोलायला शब्दच नाही. एवढं केलंय खरंच. आणि दीदीने केलं नाही तर दीदीच्या पूर्ण परिवाराला भरपूर केलं. दीदीची मुलं पण आपल्या दादूसारखी मुलासारखी बारकी राहती मोठीच्या मोठी इतकी जॉबला जात होती पण त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या तोंडात एक सहकार असलेलं काय सगळ्याला चालू आहे. बघा इकडे नाश्त्याची तयारी आणि इकडे बघा बसाय टाकले. झाला का फ्रेश? एवढ्या सकाळ सकाळ कधीच आम्ही नाश्ता करत नाही पण करावं तर लागणार आहे. त्यांचा मान पान राखावं लागणार आहे. आता पोहे घेऊन चालली मी बाय. पुण्याचे कांदे पोहे खावा. खरंच सांगायचं बरं का दोस्ताओ दीदीच्या घरी आल्यापासून काय दीदीनं मानपानात तर काही कमी केलंच नाही पण अक्षरशः एखाद्या ताजमहल मध्ये आले का वाटायला लागले. आपण 5 स्टार हॉटेलमध्ये आलो तर एवढं कधी खाल्लं नाही किंवा असं फिरलो नाही बघितलं नाही असं वाटायला लागलं. शब्दात सांगताच येत नाही बोलताच येत नाही इतकं भारी वाटत. असं पहिल्यांदा आम्हाला तर असं पहिल्यांदा म्हणजे आली घरी एवढा पाहुणचार केलाय एवढं भारी वाटतंय ना. म्हणजे शब्द थोडात एकच येतो एवढं भारी वाटतंय ना. काल पण एकच येत होता एवढं भारी वाटतंय ना. कांदा पोहे कांदा पोहे कधी तुम्हाला सांगते कसं हो जाता है. तुम्ही खाता कांदे पोहे? नाही मी नुसता वास घेतो. या तुम्ही सगळेजण या कांदे पोहे खायला.
चहा प्यायला नाश्ता करायला. आम्ही तर आज लय लवकर नाश्ता करायला तर फक्त 8 वाजले ते 8 एवढं लवकर चालू आणि मेन म्हणजे बरं का इथं आल्यापासून रात्र कशी झाली, किती वाजता झोपलो, सकाळी किती वाजता उठलोय काही कळलं नाही. ती रात्र जाऊन असं रात्रभर गप्पा करत बसावं, बोलत बसावं. आणि तुम्हाला तर सांगायचं म्हणजे तिथं पितळावरच टीव्ही दिसतोय. ही सांगायचं राहिलं मी तुम्हाला ती दाखवायचं राहिले खरंच की तुम्हाला ती आणि दाखवायचं अजून पण हाय विशेष काय पितळावर चालू म्हणजे आहे. आपल्या भाषेत ही आपली भीत आहे ना ही ह्याच्यावर असं टीव्ही दिसतोय मित्र. आणि स्वतः आमचा जेव्हा व्हिडिओ लावलाय तेव्हा व्हिडिओ ती बघतोय तेव्हा जी इतका आनंद होत होता म्हणता वाटायचं आपण पिक्चरच केलाय का पिक्चर आपली सुद्धी बघती ती असं वाटायचं मला. लय भारी आहे ना लय म्हणजे लयच भारी आहे तुझ्या भाषेत लयच भारी आहे. लयच भारी तर की तू त्याची पिशवी घेऊन जाऊ जाताना इतकं तू दे कितना तू दे दीदी उधर तो बहुत दूध दही मलाई सब सब है उधर सिटी में किधर सब उधर सब है आपकी जैसी उधर उधर सब है लेकिन आपके जैसे नहीं। आप बहुत अच्छी हो तुम इतने अच्छे हैं बस मुझे क्या चाहिए. प्रेम मिळतं गावात. नाही खरंच दीदीने लय माया लावली, लय जीव लावला. आणि लय दिवस त्यांची इच्छा होती की आम्ही यावं, सगळ्यांनी यावं. पण तरी पण मी हिला तुम्हाला काल पण म्हणलं होतं 3-4 दिवसांनी भयानं बोलवलं आपण जाऊ म्हणलं. पण ही म्हणली मला फक्त दीदीला भेटायला जायचं. तुम्ही नेताय का नाही. काल हिने इतकी जिद्द बांधली, तिच्या जिद्दी पुढं मला पण हरावं लागलं आणि यावं लागलं. पडत्या पावसात हिने इथपर्यंत आणलं. मला आज आनंद वाटायला लागले. मला वाटतं स्वतःच्या घरात असले वाटतंय. कोणी केलं एवढे मला अरे बहीण लय माझ्यापेक्षा वयचे. मी त्यांच्या मुली होती त्यांच्या आता पण वयस्कर या कोणता वयस्कर लय भरपूर. पण एकही शब्द त्यांचा असं नाही त्या शब्दात इतकं मया इतकं प्रेम असं कुठून भरलं इतकी मया यांच्यापाशी. त्यांची जी मुलं आहेत ना एकामेकाला त्यांचे मी जेव्हा त्यांचं मया प्रेम बघितलं तेव्हा मला दादूचं नव्हतं ध्यान झालं. त्यामुळे बाई खरंच आपलं दादू हुंकूच येते. आणि खरंच जेव्हा दिदीच्या मुलांना मी बघते तेव्हा माझ्या दादूची नेमकूची मला कुठं बाहेर गेली की मला ती ध्यानात येते. रात्री मी म्हणलं पण हिला सुवर्णाला की अगं दोघांना बघितलं की मला दादूची नोकरचे ध्यान होतं. मुलं पण तशीच येते प्रेमळ सगळं समजावून असं सांगते ती की ह्या फोनमध्ये असं तसं सगळं काय रात्री सांगत होती बोलत होती. कामावरनं थकून आलती पण त्यांच्या चेहऱ्यावर तीळ मात्र असा थकवापणा नव्हता. आम्हाला बघितल्यानंतर इतकं त्यांना आनंद होता की आपल्या घरी आज कोणतं आले. आणि त्यात ती रोमून गेली सांगत बोलत असं वेळ 12, 1, 2, 3 कवा वाजल्या कळलं नाही. अजून वाटायचं रात्रीच मोठे गायची 7-8 वाजले ते गायची. पण रात्र काय आमच्यासाठी थांबणार नाही. तिला तर तिचं काम करून शिना तिला दुसऱ्या दिवसाला गाठ घालावंच लागणार आहे. तर या आजचा प्रवास आपला असा आहे. आता इथनं किती वाजता निघायचा किती वाजता नाही की काय दाजीलाच माहिती आहे आम्हाला काय माहिती नाही. पण आता गार व्हायला ते काय पोळी घेऊया खाऊ शिना. तुम्ही पण या खायला.